करण्यात आलेली असून सर्व कुटुंबांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळतो का? हो. तसेच सर्व कुटुंबांना 55 लिटर पाणी मिळतो का? हो. आपल्या गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालयाला 100% नळ जोडणी केलेली आहे का? हो. त्यामुळे आपली ग्रामपंचायत अंबारने हर घर जल घोषित करायची का? हो. त्यात आपल्या सर्वांची मंजुरीनुसार ठराव घेण्यात येत आहे, त्यास आपली मंजुरी आहे का? हो. होय असल्यास ठराव मंजूर करण्यात येत आहे. हो. पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या वडगावकुंड ग्रामस्थांची झाली मोठी फसवणूक. वडगावकुंड येथील वयोवृद्ध ग्रामस्थांना थेंब थेंब पाण्यासाठी वनवन फिरावं लागतंय. एक मोठी शोकांतिका. अंबर्ले ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजना पूर्ण झाली असल्याचा ग्रामसभेत ठराव मंजूर. कागदोपत्री देखील योजना पूर्ण. अपुरी योजना पूर्ण झाली असल्याची घोषणा. योजनेची निधी गेली तरी कोणाच्या खिशात? ग्रामपंचायत अंबर्ले येथे जलजीवन मिशन योजना यशस्वी राबवण्यात आली असलेल्या ग्रामसभेतील ठरावाची व्हिडिओ प्रथमच तेज मराठी न्यूजवर होते प्रसारित. केंद्र सरकारकडून संपूर्ण देशभरात 70 लाख कोटी निधीची जलजीवन योजना राबवण्यात येते. माणगाव तालुक्यात अंबर्ले ग्रामपंचायत हद्दीत देखील जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली. तेज मराठी न्यूज मार्फत 1 वर्षाआधी अंबर्ले ग्रामपंचायत हद्दीतील वडाचा कोंड ग्रामस्थांचे थेंब पिण्याच्या पाण्यासाठी हाल झाले असल्याची बातमी प्रसारित करण्यात आली होती. 1 वर्ष उलटून गेलं तरी वडगाव कोंड येथील ग्रामस्थ आजही जलजीवन मिशन अंतर्गत योजनेच्या पाण्यापासून वंचित आहे. ग्रामस्थांना गावापासून 300 ते 400 मीटर अंतरावर एका विहिरीत 2 दिवसांनी टँकरद्वारे टाकलेल्या पाण्यातून प्रत्येक ग्रामस्थाच्या हिश्श्याला येणाऱ्या 2 हंडे पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय. खरोखरच येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी खूप हाल होत आहे. 80 ते 90 वर्ष वयोवृद्धांना जीवन जगण्यासाठी आवश्यक तेही फक्त 2 हंडे पाणी 300 ते 400 मीटर दूरवरून डोक्यावर आणावे लागतात. पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या संतप्त वडाचा कोंड ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. मात्र अंबर्ले येथील जलजीवन मिशन योजनेचा भोंगळ कारभार समोर आलाय. अंबर्ले ग्रामपंचायतकडून जलजीवन मिशन योजना यशस्वीरित्या पूर्ण ठराव ग्रामसभेत मंजूर केला. तत्कालीन प्रशासक, ग्रामसेवक तसेच ग्रामीण पाणी पुरवठाचे उपअभियंता यांनी देखील योजना पूर्ण झाल्याचे दाखले दिले. योजना पूर्ण नाही झाली आणि पूर्ण झाल्याची कागदोपत्री घोषणा केली गेली तर योजना अपुरी राहता लाखो रुपये कोणाच्या खिशात गेले? एवढा मोठा भ्रष्टाचार केला तरी कुणी? वडाचा कोंड ग्रामस्थांच्या झालेल्या फसवणुकीविरोधात संबंधितांवर शासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल का, याकडे सर्व जनतेचं लक्ष वेधलंय. कारण वडाचा कोंड येथील ग्रामस्थ आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. अंबर्ले ग्रामपंचायत येथील जलजीवन मिशन अंतर्गत योजना पूर्ण झाली असलेल्या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाचा पुरावा सर्वप्रथम तेज मराठी न्यूज चॅनलवर प्रसारित करण्यात येतोय. उपसंपादक रिजवान मुकादमचा ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड. आणि आम्हाला पाहिजे पाण्यासाठी. आम्हाला लय चुडचुड करायला होतो. म्हातारी माणसा काठी टेकीत पट्टे लावीत पाणी नेते. ते कोण कलशी नेतो, तो कोण तांबे नेतोय. आम्हाला पाण्याचा कसा काय व्हायचा हो? पाण्याची सुविधा अजिबात नाही काही. आम्हाला पाणी नाही मिळत. पाणी पाहिजे. पाण्याशिवाय आम्ही काय करायचं? काठी टेकीत येऊन कुठं एक हांडा नेतो. पाणी पाहिजे. आम्ही आता हे हांडा टकलीवर घेतलं आणि काट्या हातात ना घेतलेत आणि मग ते आम्हाला पाणी नाही तर तुम्ही आमची सोय करायला पाहिजे. हा आता ही आमची मुलं आता काय स्थितीला काय कार्यक्रम आला तर येतात, नाही तर येत नाही. आम्ही म्हातारी माणसं वयस्कर आहे. प्रत्येकाच्या हातात काठी आहे. काठी घेऊन पाणी नेतो. काठी टेकीत पाणी नेतो. हा तुम्ही आम्हाला सरकारने पाणी दिला पाहिजे. 3 पिढ्या झाल्या आमच्या गावाला पाणी पुरवठा होत नाही आणि आमच्या गावामध्ये सगळी मोठे वयस्कर माणसं आहेत आणि आमच्या वाडीमध्ये एक टँकर आणून टाकतो, तो पण पुरत नाही गावाला पाणी. काय करणार आमची लोक? कशी करणार? आमच्या दुसऱ्या बावीत पाणी येतो, पिऊ पण शकत नाही. आणि काय कसं घेणार? आमचं पाणी पण लांब आहे खूप. काय करणार? ते आमची पाण्याची सोय सरकारने केली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. तर बोलायचं झालं सत्य परिस्थिती तुम्ही बघतायच आता इथे आहे ती. आज जवळजवळ 6 वर्ष झाले ही जलजीवन मिशन योजना राबवण्यात आलेली आणि आजपर्यंत त्या योजनेला पाण्याचं थेंब नाही आहे. आणि अशा पद्धतीनं इथे टँकरद्वारे पाणी पण पोहोचवला जातो. 2 दिवसांनी एक टँकर याच्यामध्ये पडतो या आडामध्ये. आणि इथून गावकीचा आमचा एक निर्णय असा झालेला आहे की 2 भरण्याच्या वरती पाणी कोणी घेऊन जायचं नाही. कारण तो पाणी पुरत नसल्यामुळे 2 ते 3 फार तर 3 भरणी यातून घेऊन जातात. आणि म्हातारी कोतारी लोक, आता आम्ही सगळे तरुण वर्ग जरी असलो तरी रोजगारानिमित्त आम्ही सगळे बाहेर असतो.
काही मुंबई पुणा सुरतमध्ये असतो आणि इथे आई वडील असतात, कारण त्यांना शहरा ठिकाणी जमतच नाही पहिल्यापासून गावच्या ठिकाणी राहिलेले असल्यामुळे, आणि त्यांना पाण्याची एवढी गैरसोय होते. आम्ही पण केव्हा तरी येतो, वर्षातून का 6 महिन्यातून पण गावी येतो, तीच परिस्थिती असते. अशी एकच मागणी करतोय की पाण्याची आमची इथे योजना चालूच नाही अजून, आणि पाणी आमच्या इकडे अजिबात नाहीच आहे. लाईन पडलेला आता कमीत कमी 4 वर्ष झाली. ही पाईपलाईन आता 6 महिन्यापूर्वी झालेली आहे. त्यात पाण्याचा टिमका नाही, पूर्ण अपुरी लाईन पूर्ण राहिलेली आहे. टाकीचं काम शिल्लक आहे, दोन्ही टाक्यांचं काम शिल्लक आहे. आणि हा टँकरने 2 दिवसांना आड करून एक टँकर येतो, ते फक्त 2-2 भरण्या आम्ही पाणी गावकीने वाटून घेतो. दिवसाला 2 भरण्या, फक्त 2 भरण्यामध्ये काय करायचं त्याचा शासनाने विचार करावा आणि पाण्याचा आम्हाला पुरवठा करावा, याची शासनाने दखल घ्यावी. आणि नसेल तर नाही सांगावा की तुमच्या वाड्याच्या कोणाला पाणीच नाही मनुष्यानी. कशाला दरवर्षी आम्ही 3-3, 4-4 वर्ष वाट बघायची पाण्याची कशासाठी? आज पियाला पाणी नाही, लोक मारायला आले. म्हातारी कोतारी लोक पाणी नेतात काठ्या टेकीत 4 किलोमीटर अंतर आहे, आपला 400 मीटर अंतर आहे पाणी न्यायला गावामध्ये. विहिरीवरनं पाणी नेतात लोक, 400 मीटरचं अंतर आहे. आमच्या गावामध्ये पाईपलाईन आले पण पाणी नाही. पाण्याची सुविधा झाली पाहिजे. एकतर आम्हाला पाणी जात नाही, एवढं 200 किलोमीटरनी पाणी न्यायला लागतो. आम्ही काय माणसं आहे का जनावर आहे? जनावरांची पण सोय झालेली आहे. माणसांनाच पाणी नाही प्यायला. पाणी आहे तर जीवन आहे, पाणी नाही तर आम्ही पाणी पियायचं कुठं? प्यायचं पाण्याचे आमचे वांदे झालेले आहेत. प्यायला पाणी भेटत नाही, कमरेला पट्टा लावून आम्ही पाणी नेतो.